देशभरामध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधामध्ये लाट असून त्यांचं भाषण आणि बोलणं आता लोकांना पटत नाही। त्यामुळे देशामधील मोदी सरकार जाऊन आमचं इंडिया सरकार येणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। दरम्यान निवडणूक आयोगावरही थोरात यांनी टीका केली। निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची एखादी ब्रँच असल्यासारखं वागत असून निवडणूक आयोग हे पूर्णपणे आता राजकीय झाल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय। एक लहर आलेली आहे आणि ती खरं म्हणजे पंतप्रधान मोदीजींच्या विरोधात आहे असं आमचं मत आहे। लोकांना त्यांची सध्याची भाषणं किंवा ज्या पद्धतीने ते बोलतात ते बिलकुल आता पटत नाही किंवा जी कारकीर्द त्यांची झालेली आहे 10 वर्षाची त्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने दबाव तंत्र हे राहिलेलं आहे त्यांचं संपूर्ण राजकारणामध्ये त्याचा परिणाम जनतेवर खूप झालेला दिसतो आहे आणि परिणामतः काँग्रेसला मोठा प्रतिसाद आणि आघाडीला सुद्धा मोठा प्रतिसाद हा मिळतोय। पण ज्या दिवशी पहिल्या टप्प्याचं मतदान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं की काल जे काही मतदान झालेलं आहे त्यामध्ये इंडिया आघाडीला नाकारलेलं आहे लोकांनी 80% आता ठीक आहे, आता शेवटी एकंदर त्यांचं हे वक्तव्य राजकीय वक्तव्य आहे असं माझं मत आहे, परंतु ते जे अनेक गोष्टीचं वक्तव्य आता करतायत आणि जी पातळी खाली आणलेली त्यांनी फार जाती धर्मापर्यंत असेल नाही तर मंगळसूत्रापर्यंत असेल आणि ते बी ट्विस्ट करून जो जाहीरनामा आमचा आहे किंवा राहुलजींचं बोलणं आहे याला ट्विस्ट करून ज्या पद्धतीने ते मांडतायत जनतेला तर सारंच समजतं। याच्यामध्ये त्यांची पातळी जी खाली आली याला कारणच असं की त्यांना आता धोका निश्चित कळालेला आहे। त्यांचं सरकार जातंय, इंडियाचं सरकार येतंय।